चला आता आपल्याला पाहायचं आहे ऑपरेटर इन सी प्रोग्रॅमिंग. सी प्रोग्रॅमिंग मध्ये ऑपरेटर काय असतं ते पाहायचं आहे आपल्याला. तर काय असतं, ऑपरेटर हा एक स्पेशल सिम्बॉल असतो. काय असतं ऑपरेटर? स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल तो काही पण सिम्बॉल असू शकतो, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काही पण. आता आपल्याला पाहायचं आहे ते कोणकोणते सिम्बॉल असणार आहेत पुढं. हे स्पेशल सिम्बॉल काय करतात, त्याचा काय फायदा आहे, तर हे काय करतात, ऑपरेशन परफॉर्म करतात. ऑपरेशन परफॉर्म करतात. काय करतात हे स्पेशल सिम्बॉल? ऑपरेशन परफॉर्म करतात. कोणावर ऑपरेशन परफॉर्म करतात? तर ते व्हॅल्यू किंवा व्हेरिएबलवर. व्हेरिएबल म्हणजे पण काय असतं, काहीतरी व्हॅल्यूवर स्टोअर केलेले असते आपण व्हेरिएबल मध्ये. काय असतो? स्पेशल सिम्बॉल असतो ऑपरेटर म्हणजे. ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज केलं जातं ऑपरेटर. कोणावर केलं जातं? व्हेरिएबल किंवा व्हॅल्यूवर. आता एक एक्झाम्पल पाहू आपण कसा यूज होतो त्याचा. इथे एक प्रोग्राम लिहितो मी, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, इंट a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20, लास्टला सेमिकोलन. आणि अजून एक व्हेरिएबल देतोय, इंट c इज इक्वल टू a प्लस b. काय केलंय मी, तर काहीतरी सिम्बॉल यूज केलाय, प्लसचा सिम्बॉल. म्हणजे काय, हा सिम्बॉल आहे ऑपरेटर. काय म्हणतो त्या सिम्बॉलला आपण? ऑपरेटर. आणि जे ए आणि बी आहेत ज्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म केले, तर ए आणि बी त्याला काय म्हणतो आपण? हे काय आहेत? व्हेरिएबल आहे इथं, त्याला एक दुसरं नाव आहे इथं, ऑपरंड्स. काय म्हणायचं त्या व्हेरिएबलला? ऑपरंड्स. ज्या वेळेस आपण ऑपरेशन परफॉर्म करतो, कोणतं तरी ऑपरेटर यूज करू, तर त्या व्हेरिएबलला किंवा व्हॅल्यूला काय म्हणायचं त्यावेळेस? ऑपरंड्स. त्या सिम्बॉलला काय म्हणायचं? ऑपरेटर. चला एक आपण एक प्रोग्राम घेऊ. VS कोड ओपन करतोय मी. तर सी प्रोग्रॅमिंग मध्ये प्रत्येक प्रोग्राम हा आपला हॅश इन्क्लूड stdio.नी चालू होतो. त्यानंतर काय लिहितो आपण सी प्रोग्रामिंग मध्ये? मेन फंक्शन लिहितो. कोणतं मेन फंक्शन? व्हाईड मेन. व्हाईड मेन काय असतं? स्टार्टिंग ऑफ एव्हरी सी प्रोग्राम. आता तोच प्रोग्राम करतोय मी. इंट a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20. दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय सी नावाचं, त्याच्यामध्ये ऍडिशन परफॉर्म करायची, a प्लस बी. आता काय करायची, त्यालाच प्रिंट करायचंय मला, प्रिंट एफ. तर इथं काहीतरी मेसेज देतो मी, सम दिला तरी चालेल किंवा सी दिला तरी चालेल. सम इज इक्वल टू काय केलंय? %d फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केलाय, कारण डेटा टाईप कोणता आहे? इंट आहे. आणि सी ची व्हॅल्यू कुठं प्रिंट होईल? %d च्या जागेवर. आणि मेसेज सम हा ॲज इट इज प्रिंट होईल. आता हा रन करून पाहतोय मी प्रोग्राम, काय आउटपुट येते. काय आउटपुट यायला पाहिजे बरं? a प्लस बी 10 प्लस 20 30 यायला पाहिजे. समजला हा प्रोग्राम? इथं आता आउटपुट येईल 30 असं आलं. इथं आउटपुट सम इज इक्वल टू 30. समजलं? आता ह्यानंतर आपल्याला वेगवेगळे टाईप पाहिजेत ऑपरेटरचे, कोणकोणते टाईप असतात ते ह्यानंतर आपण त्याचे टाईप डिटेलमध्ये पाहू. ओके.